नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. काल सांगलीमध्ये एकट्या गोपीचंद पडळकर सारख्या ढाण्या वाघावर बोलण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक वाचाळ कुत्रे त्या ठिकाणी येऊन एकट्या वाघाला लढत होते. परंतु गोपीचंद पडळकर साहेब हे महाराष्ट्रातील तरुणांचे आयडॉल आहेत. पण महाराष्ट्रात या प्रस्थापितांना भिडण्यासाठी एकच असा ढाण्या वाघ या महाराष्ट्रामध्ये तयार झालेला आहे. उत्तम जानकर जे माळशिरसचा आमदार आहे, अनावधानाने आमदार झालेला हा उत्तम जानकर गोपीचंद पडळकर साहेबांवरती बोलताना अत्यंत खालच्या थरात बोललेला आहे. उत्तम जानकरने आतापर्यंत माळशिरस तालुक्यात काय काय केलंय हे माळशिरसल्या समध्या बहुजनांना माहित आहे. कारण यानं खोटा दाखला काढला. एकीकडे समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून हिंडायचं आणि आपला स्वतःचा खोटा दाखला काढायचा आणि त्या दलित समाजावरती अन्याय करायचा. हे काम उत्तम जानकरांनी केलेलं आहे. आणि गेल्या 50-60 वर्षापासून माळशिरस तालुक्यातला स्वाभिमानी बहुजन बांधव, धनगर बांधव या प्रस्थापित मोहित्यांना भिडत असताना त्यावेळेस संघर्ष झाला. अनेकांवरती हल्ले झाले, मारामाऱ्या झाल्या, खून झाले आणि त्या माणसांना वाऱ्यावरती सोडून हा एका विधानसभेसाठी मोहित्याची तळवे चाटत आज फिरत आहे. तरी सुद्धा माळशिरस तालुक्यातला स्वाभिमानी मतदार, स्वाभिमानी धनगर समाज आजही मोहित्यांच्या विरुद्ध संघर्ष करीत आहे. उत्तम जानकरांनी कारखाना काढला. समाजातल्या अनेकांनी आपल्या बायकांची मंगळसूत्र घाण ठेवली, आपल्या शेतीवरती कर्ज काढलं. समाज धनगरांचा एक कारखाना असावा म्हणून कारखाना काढला. पण तो कारखाना उत्तम जानकरांनी पवारांच्या घशात घातला, जयंत पाटलाच्या पाहुण्याला विकला आणि त्यात दलाली खाल्ली. अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणारा हा उत्तम जानकर जर गोपीचंद पडळकरांवर बोलत असेल, याच्या पुढे त्याला तसं उत्तर दिलं जाईल.